हॅप्पी व्हॅलेंटाईन डे. आय लव्ह यू. प्रेम दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असे प्रेमाचे प्रदर्शन करणारा एक दिवस व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डे एक निव्वळ स्तोम. 14 फेब्रुवारी आला की सर्वत्र लाल रंग, लाल गुलाब, गिफ्ट्स, फोटो सेशन आणि सोशल मीडियावर प्रेमाची उधळण. हा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. पण प्रश्न असा पडतो, खरंच प्रेम इतकंच असतं का? एका दिवसापुरतं, काही फोटो आणि काही शब्दांपुरतं? नवरा बायकोंमधलं खरं प्रेम दाखवण्याचं नसतं, ते जपण्याचं असतं. लग्नानंतरचं प्रेम हे गुलाबांच्या पाकळ्यांवर चालत नाही. ते रोजच्या संसाराच्या धकाधकीत, जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात, कधी आनंदात तर कधी अश्रूंमध्ये उमलत असतं. प्रेम म्हणजे वेळेवर घरी यायचा केलेला प्रयत्न, थकलेल्या जोडीदारासाठी एक कप चहा बनवणं, न सांगता एकमेकांना समजून घेणं, चूक झाली तर अहंकार बाजूला ठेवून सॉरी म्हणणं, राग आला तरी आपण तुटू नये याची काळजी घेणं, नातं तुटू न देणं. खरं प्रेम गिफ्ट्समध्ये मोजता येत नाही. ते विश्वासात, संयमात आणि समजुतीत दिसतं. संसारात दोघांनाही आपापल्या भूमिका पार पाडाव्या लागतात. आर्थिक जबाबदारी, मुलांचे संगोपन, घरातील वडीलधाऱ्यांचा सन्मान, या सगळ्यात जेव्हा आपण हा शब्द मीपेक्षा मोठा होतो, तेव्हा प्रेम अधिक घट्ट होतं. व्हॅलेंटाईन डे साजरा करायला काहीच हरकत नाही, पण तो एकच दिवस खास ठेवण्यापेक्षा वर्षातील प्रत्येक दिवसात प्रेमाची छोटी कृती असू द्यावी. प्रेम म्हणजे रोज गुलाब देणं नाही, तर प्रेम म्हणजे रोज एकमेकांचं मन जपणं. प्रेम हे शब्दात नाही, तर सातत्यपूर्ण कृतीत जगतं. खरं नातं तेच जिथे दिखावा कमी आणि एकमेकांची साथ जास्त असते, जिथे अपेक्षा कमी असतात आणि समजूत जास्त असते, एकमेकांना समजून घेणं जास्त असतं, जिथे आय लव्ह यू कमी पण मी आहे तुझ्यासाठी हे जास्त असतं. म्हणून व्हॅलेंटाईन डेचं स्तोम बाजूला ठेवून नवरा बायकोनं एकमेकांना रोज थोडंसं अधिक समजून घ्यावं, थोडंसं अधिक जपावं.